राजस्थान आणि MP मध्ये लहान लहान मुलांनी कफ सिरप पिला आणि त्यांचा जीव गेला. खरंच मन व्यथित व्हायला होतं अशा गोष्टींनी. जर तुमच्याकडे आयुर्वेद आणि होमिओपॅथी सारखा बेस्ट ऑप्शन असताना सुद्धा तुम्ही जर लहान मुलांना साधं नाकातून पाणी गळतंय, ताप आलाय, खोकला येतोय, त्यासाठी का म्हणून ॲलोपॅथी देताय? ॲलोपॅथी फक्त इमर्जन्सीसाठी यूज करा पेडियाट्रिक्सना, ना की तुम्हाला साधा सर्दी खोकला ताप थंडीसाठी ॲलोपॅथीची आवश्यकता नाही. आणि ॲलोपॅथीचे ड्रग्स हे पेडियाट्रिक एज ग्रुपसाठी बनलेलेच नसतात, कारण ते क्रूड फॉर्ममध्ये आणि एवढे जीव घेणे आणि पॉयझनस ठरतात लहान मुलांना. त्यांना त्यांच्या आयुष्यावरती एवढा दुर्गामी परिणाम होतो. तो अँटीबायोटिक्ससुद्धा त्यांना रेझिस्टन्स देऊ शकतात नंतर जाऊन. पण आपल्याकडचे पॅरेंट्स जे आहेत ॲलोपॅथीकडे फर्स्ट प्रायोरिटी देतात आणि लगेचच आज सर्दी झाली आहे तर लगेच उद्या बरं व्हायला पाहिजे. त्याची स्वतःची इम्प्रूव्हमेंट होऊ द्या इम्युनिटीमध्ये, तो स्वतः बरा होऊ द्या. जर 3-4 दिवस झाले, 8 दिवस झाले तरी तो बरा होत नाही आहे आणि त्याला खूप जास्त हायग्रेड फीवर आहे, त्यावेळेला तुम्ही ॲलोपॅथीकडे न्या ना. आज नाक गळते आणि उद्या लगेचच तुम्ही अँटीबायोटिक द्यायला लागले त्याला. आणि म्हणजे ठीक आहे बाबा की सिंगल चाइल्ड असतो, खूप जास्त काळजी घेतो आपण त्याची, परंतु तुम्ही खरंच त्याची काळजी घेताय की त्याचा जीव घेताय हे अगोदर स्वतःला विचारायला हवं. खूप जास्त प्रेमसुद्धा कधी कधी खूप हानिकारक ठरू शकतं. ॲलोपॅथी घेताना एक 14 वर्षापर्यंतच्या मुलांना खरंच तुम्ही विचार करा. एक चांगले पॅरेंट्स आहात का तुम्ही? इमर्जन्सी असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु इमर्जन्सी नसताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर ॲलोपॅथीकडे नेताय आणि हे सगळे केमिकल्स त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या किडनीवरती, लिव्हरवरती परिणाम करतायत, तर हे कितपत योग्य आहे?